नागपूरच्या सीताबर्डी भागात राहणारे नासिर शेख ती रात्र कधीच विसरू शकत नाही। व्यावसायिक असलेले नासिर रोजच्या प्रमाणे रात्री 10 वाजता घरी परतत असताना त्यांच्यावर एका मोकाट कुत्र्यानं हल्ला चढवला। काही काळाच्या आधीच कुत्र्यानं आपले तीक्ष्ण दात त्यांच्या पायात रोवले। स्थानिकांच्या मदतीनं नासिरने कुत्र्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली। कुत्र्याच्या हल्ल्यानं रक्तबंबाळ झालेले नासिर हे काही एकटेच नाहीत। 2011 ते 2015च्या सप्टेंबर पर्यंत तब्बल 45,175 नागपूरकरांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलाय। माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून ही बाब स्पष्ट होते। जानकी टॉकीजच्या मागे तिथं मी जात होतो, तर कुत्रा मला दिसला दूरून। फक्त तो म्हणजे शांतपणे उभा होता। जेव्हा मी त्याच्या जवळ गेलोय तो म्हणजे काही माझ्या अंगावर भुंकला नाही, काहीच नाही। फक्त मी जेव्हा त्याच्या जवळ गेलो आणि फक्त माझ्या पायाला पकडला आणि त्याचे एक दात माझ्या पायात गेला आणि खूप जास्त रक्त निघालाय। जवळपास 45,175 एवढ्या लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे। म्हणजे फार मोठी संख्या आहे। आणि याशिवाय ज्या कुत्र्यांना रॅबीज रोग झाला, म्हणजे चावल्यामुळे झालेला आहे, त्या कुत्र्या चावल्याने वरील काळात रॅबीज आजारामुळे जवळपास 84 लोकांचा मृत्यू झालेला आहे। फार मोठी संख्या आहे। मोकाट कुत्र्यांच्या चाव्याला बळी पडलेल्या 45,175 नागपूरकरांमध्ये 3,985 लहान मुलांचा समावेश आहे। कुत्र्याच्या चाव्यामुळे या काळात एकूण 84 व्यक्तींचा मृत्यू झालाय। 2012, 2013 आणि 2014 या 3 वर्षांचा विचार केला तर दरवर्षी 10,000पेक्षा जास्त नागपूरकरांना कुत्रे चावलेत। म्हणजेच दररोज सरासरी 25 नागपूरकरांना शहरातले मोकाट कुत्रे चावतात। नागपुरात तब्बल 90,000 मोकाट कुत्री आहेत। मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी पालिकेमार्फत कुत्र्यांची नसबंदी करण्याची योजना राबवली जाते। पण धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून नागपुरात कुत्र्यांवरच्या शस्त्रक्रियेचं एकमेव केंद्रही बंद पडलंय। एक फक्त आहे, एक त्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे। आम्ही त्याचे प्रयत्न करत आहे। रोज किती कुत्र्याचं स्टरलायझेशन रोज होतं? सध्या आता काही दिवसापासून बंद आहे। आता काही नवीन आम्ही त्याच्यामध्ये एजन्सी किंवा गव्हर्नमेंटची काही एजन्सी पाहणार आहोत आणि ते करणार। गेल्या 5 वर्षात रस्ते अपघातात जेवढे नागपूरकर जखमी झाले त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त नागपूरकर मोकाट कुत्र्यांच्या चाव्याला बळी पडलेत। पण इतकं होऊनही पालिका प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। अखिलेश हवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।